रेश्मा इथं काय करतेय? मी अशी अचानक इकडं काय येऊन बसले? अगं काय झालं? तू इथं काय येऊन बसलेस? आणि घरी कोणाला तरी सांगितलंस की नाही? काय प्रॉब्लेम आहे? आणि अशी एकटीच बसलेस? अगं काय सांगू दीदी तुला, टेन्शन मध्ये आहे मी. आणि त्यात काकांनी कॉल केलेला मला ह्याच्यासाठी, जॉब मुंबईमध्ये आहे, तू ये म्हणून इथे. पण मला काय करू तेच समजत नाहीये. अगं मला सगळं मान्य आहे की काकांनी जॉब बघितला, हे बघितलं, ते बघितलं, पण तिकडे काकांकडे जाऊन राहणं मला तर काय पटत नाहीये बघ. आणि शेवटी किती केलं तरी पाहुणेच आहेत आपले. मग अगं दीदी, सगळं तुझं मला पटते. मी हात हलवत थोडीच जाणार आहे, पैसे थोडे घेऊन जाणारच आहे की तिथे. आणि जॉब लागेपर्यंतचाच प्रश्न आहे. तिथं राहण्याचं खाण्याचं सगळं मी देणारच आहे की त्यांना. अगं रेश्मा, प्रश्न जेवणाचा नाहीये. तुला वाटतंय काका आपले आहेत, आणि मला मान्य आहे काका आहेत आपले, पण शेवटी किती केलं तरी पाहुणेच आहेत. आणि तुला सांगू का, आपले म्हणणाऱ्यांनाच आपली अडचण होते. अगं दीदी, मला तुझ्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण तू का सारखं सारखं मोडता घालायला लागलीस सांग बघू. मी माझं मी बघते की मग काय करायचं, आणि काका मला घेतील समजून, समजलं? तू नको बोलूस आता. अगं मूर्ख आहेस तू, मूर्ख. तुला ना अक्कलच नाहीये. तुला काय वाटतं, तुला आपली आपली म्हणणारी माणसं आपली आहेत का? तुला ती स्वप्न दाखवतात आकाशाची, पण एक दिवस तुझ्या पायाखालची जमीन सुद्धा हिसकावून घेतील. मग बस, काय करायचं ते कर, आणि वरून म्हणायला मोकळे की काय झालं, पोरगीला सांभाळता तर आलंच नाही ना, स्वतःच हस करून घेशील. मग काय करणार आहेस? असो, तुझा डिसिजन. तू काय करायचं ते तू ठरव, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपली म्हणणारीच आपल्याला दगा देतात.